देशामध्येच नव्हे तर संपूर्ण जगात आपल्या देशातल्या तरुणाईची म्हणजे जेनझी या पिढीने सरकारला कसं गुडघ्यावरती आणलं याची चर्चा सुरू आहे. मला एका गोष्टीचं वैषम्य वाटतं की या पिढीला आधार देण्याऐवजी त्यांच्यावरती अत्यंत निर्घृणपणाने अत्याचार केले गेले. काही जणांना तर जालियनवाला बागेच्या हत्याकांडाची किंवा त्या अत्याचाराची आठवण व्हावी अशा पद्धतीने अत्याचार केले गेले. मी पुन्हा त्याचं काही हे नाही करत, पण आठवण तर केलीच पाहिजे की लाठीला खिळे लावून मारले गेले, अश्रुधूर सोडले गेले, पेलेट गननी त्यांच्यावरती छऱ्या मारले गेले, कोणाची डोकी फोडली, कोणाचे पाय मोडले, अत्यंत वाईट पद्धतीने त्यांना ट्रोल करण्यात आलं, त्यांना देशद्रोही संबोधण्यात आलं. आणि एवढं केल्यानंतर त्यांच्याबरोबर बोलण्याची पंतप्रधानांची तयारी नाही आहे, त्यांच्याबरोबर बोलण्याची गृहमंत्र्यांची हिंमत नाही आहे. आज संपूर्ण विरोधी पक्ष आणि संपूर्ण देश पंतप्रधानांकडून आणि गृहमंत्र्यांकडून उत्तर मागतोय की अत्याचार तुम्ही का केलेत आणि कशासाठी केले. एका मंत्र्याचा राजीनामा घेतला म्हणून हा काही प्रश्न सुटत नाही, तर संपूर्ण सिस्टीम म्हणजे सरकार आता बदललं गेलं पाहिजे. मधल्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की न्यायमूर्ती जामदार हे म्हणाले होते की त्यांच्याकडे म्हणजे भाजपकडे वॉशिंग मशीन आहे आणि कोणी किती गुन्हे करा वॉशिंग मशीनमध्ये गेल्यानंतर ते धुतले जातात. मग तोच एक मुद्दा घेऊन मला आज एक बातमी जी आलेली आहे ती सगळ्यांना आपल्याला दाखवायची आहे. जी काल मला कल्पना नाही आपल्याला की किती चॅनलनी ही बातमी दाखवली असेल, त्यातल्या बारकाव्यासहित. आणि ही बातमी म्हणजे जे मी म्हटलं की पंतप्रधानांना आपल्या देशाचे जे भाग्यविधाते आहेत त्या तरुणांना ते भेटत नाहीत. अगदी रात्री मध्यरात्री एकदम काय ते फ्रेंड्स म्हणून त्यांना इंस्टाग्रामवरून संदेश देतात. म्हणजे आता ही एक बघण्यासारखी गोष्ट आहे की कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा मी फेसबुक लाईव्ह करत होतो तेव्हा मला जे उपदेश देत होते की फेसबुकवरून सरकार चालत नाही, आता इंस्टाग्रामवरून सरकार चालवण्याची वेळ आलेली आहे. एवढी यांची आता हालत खराब झालेली आहे. आणि मला नाही वाटत अशी म्हणजे कदाचित ही खरं आहे की जे काँग्रेसला जमलं नाही गेल्या 60-65 वर्षात त्यावेळेला ते यांनी करून दाखवलं. कारण काँग्रेसने एवढ्या शिव्या त्यांच्या डोळ्यादेखत कधीच खाल्ल्या नव्हत्या. तेवढ्या शिव्या आणि नालस्ती पंतप्रधान माननीय पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या वाटेला आलेल्या आहेत. साहजिकच आहे, परत एकदा सांगतो की या तरुणांना भेटण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही किंवा त्यांना कमीपणा वाटतो. मात्र जे गद्दार शिवसेना चोरून शहासेना ज्यांनी स्थापन केलेली आहे आणि स्वतःला जे शिवसेना म्हणून मिरवत आहेत ते गद्दार काल पंतप्रधानांना जाऊन भेटले. त्यांना भेटायला पंतप्रधानांकडे वेळ आहे. शहासेनेचे प्रमुख शहा काल मुंबईत होते, त्यांचं स्वागत त्यांनी ठेवलेल्या या गद्दारांनी केलं असेलच. मात्र हे गद्दार खासदार यांना भेटायला मोदींना वेळ आहे. मोदी त्यांना नुसते भेटलेच नाही तर मोदींनी जे काय त्यांना सांगितलं की जसं आपण म्हणतो की स्वामी समर्थांना आपण एक त्यांच्या चरणी लीन होतो, याचं कारण का की संकटाच्या वेळेला आपल्या पाठी कोणीतरी आहे. म्हणून स्वामी समर्थांचं जे वाक्य आहे की भिवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी, तसं आता मोदी नवीन स्वामी झालेत की काय. म्हणजे देशात तरुणाई तर त्यांना यथेच्छ त्यांची निंदा नालस्ती करते, पण मोदी महाशय या गद्दारांना सांगतायत की भिवू नकोस मी तुमच्या पाठीशी आहे. म्हणजे हे एक म्हणजे फार विचित्र आहे. आणि आता या गद्दारांना चिंता कसली आहे, कारण वॉशिंग मशीनमध्ये गेलेत, यांना आता यांच्यावरचे डाग तर धुतले गेलेत, मात्र गद्दारीचा डाग हा धुतला जात नाही आहे. तो डाग धुणारं वॉशिंग मशीन अजून भाजपकडे आलेलं नाही आहे. हे बाकीच्यांकडे फोटो आलेले आहेत. काल त्यांची भेट झाली. परत एकदा सांगतो की देशातले तरुण तिकडे त्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करताना त्यांच्यावरती लाट्या गोळ्या चालवतात. त्यांना तुम्हाला भेटता येत नाही आणि बेशरमपणाने गद्दारांना नुसते भेटत नाही तर मी तुमच्या पाठीशी आहे हे सांगतायत. तर हे वाक्य त्यांनी तरुणांना सांगायला पाहिजे होतं की कशाला तुम्ही घाबरताय, मी तुमच्या पाठीशी आहे.
काही काळजी करू नका. मी देशाचा पंतप्रधान आहे. मी तुमचा मोठा भाऊ म्हणा किंवा आजोबा म्हणा, काय असेल ते, किंवा फ्रेंड्स म्हणा आहे. तो तुम्ही भिवू नका. मी तुमच्या पाठीशी आहे. आता हे जे काही वाक्य आहे, हे वाक्य त्यांनी कशासाठी उद्गारलं बरं? ही जर का बंद दाराआडची चर्चा असेल तर बंद दाराआडच्या चर्चेतलं नेमकं हे वाक्य बाहेर आणण्याचं कारण काय? की कोणावरती ही कोणाला तुम्ही संदेश देताय? आता ही जी आहे नवभारतमध्ये सुको म्हणजे सुप्रीम कोर्ट की सुनवाई से टेन्शन में शिंदे म्हणून तुम्ही भेटलात का यांना? कारण आता आमचा हा पक्ष पुन्हा 6 खासदार पडून सुद्धा महिना तर झालेला आहे ना. आणि लोकसभा अध्यक्षाने अगदी अपेक्षेप्रमाणे निर्णय दिलेला आहे. पुन्हा कोर्टबाजी वगैरे सुरू होईल. पण कोर्टात सुनावणी सुरू असताना हे गद्दार त्यांना जाऊन भेटण्याचं कारण काय? आणि परत आता हे पण म्हणून मी या पेपर सकट आणले, चिंता करू नका, मी तुमच्या पाठीशी. म्हणजे हा संदेश ते कोणाला देत आहेत? कोर्टाला धमकावणी देत आहेत का? धमकावत आहेत का हे की मी आहे यांच्या पाठीशी? का अमित शहाना देत आहेत? कारण मागे असं होतं की हे मिंदे जायचे तेव्हा ते त्यांच्या शहासेनेच्या प्रमुखाला भेटायचे. आता शहासेनेच्या प्रमुखाला ते भेटायची त्यांना गरज नाही, कारण त्यांचा आता बहुतेक बॉस बदलला आहे. आता ते थेट मोदींना भेटतात. आणि विशेष म्हणजे शहा इकडे असताना ते मोदींना भेटतात. म्हणजे मग हा जो काही भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे, ही धमकी वजा संदेश सुप्रीम कोर्टाला मोदींनी दिला आहे, अमित शहानं दिलेला आहे, देवेंद्र फडणवीसांना दिलेला आहे, की प्रशासनाला दिलेला आहे? नक्की कोणाला दिलेलं आहे? आणि माझं मत आहे, अनिल देसाई इकडे बसलेत, अनिल, ही सगळी कात्रणं माननीय सुप्रीम कोर्टाकडे सुद्धा सादर करा की हे असं वातावरण निर्माण केलं जाते. आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे. तुम्ही लोकशाहीचे रक्षक आहात. आणि मला असं वाटतं की ही लढाई जी आहे ती आता केवळ शिवसेनापुरती मर्यादित राहिलेली नाही. आता हा जो काही गद्दारीचा व्हायरस आहे, हा व्हायरस संपूर्ण देशात पसरलेला आहे. आणि कदाचित मोदींनी हा संदेश इतर पक्षातल्या होऊ शकणाऱ्या गद्दारांना पण दिलाय का? की तुम्ही काळजी करू नका, गद्दारी करा, आमच्याकडे या, मी तुमच्या पाठीशी आहे, बघूया तुमचा आपका बाल भी नहीं बाका होगा, मैं देखता हूँ. तर असा हा संदेश किंवा ही धमकी मोदींनी कोणाला नक्की दिले? सुप्रीम कोर्टाला दिले, अमित शहानं दिले, देवेंद्रनं दिले, प्रशासनाने दिले का हा संदेश इतर पक्षातल्या गद्दार होऊ शकणाऱ्या खासदारांना दिले की तुम्ही गद्दारी करा, मी तुमच्या पाठीशी आहे? तर याचा खुलासा झाला पाहिजे. आणि जे मी म्हटलं की ही लढाई ही केवळ आता शिवसेनेपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर गद्दारीचा व्हायरस हा लोकशाहीचा जीव घेतोय. तर लोकशाहीबद्दल प्रेम असणारे, संविधानाबद्दल प्रेम असणारे जे देशभक्त आहेत, त्या तमाम काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या तमाम देशभक्तांना मी आवाहन करतोय की तुम्ही आता ही लढाई आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित लढण्याची गरज आहे. देशाचं संविधान आणि देशाची लोकशाही वाचवण्याचं कर्तव्य हे आपल्याला करावं लागणार. देशातला तरुण तर त्याचं तर आता माथं भडकलंय. त्यांच्याबरोबर आता यांनी कितीही प्रयत्न केला तरी ते त्यांचं प्रवचन ऐकायला तयार नाहीत. आणि म्हणून एकदा सांगतो की ही गोष्ट गंभीर आहे. ही आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास नक्की आणून देणार आहे. पण मोदींनी सांगायला पाहिजे की हा धमकी वजा संदेश तुम्ही नेमका कोणाला दिलाय आणि गद्दारांना आता नेमकं भय कसलं आहे? वॉशिंगमध्ये धुवून घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही पुन्हा का घाबरून तुमची पळापळ का होते? का शेपट्या घालून तुम्ही मोदींकडे जात आहे? तर ह्याचा खुलासा व्हायला पाहिजे. म्हणून मी आज आपल्या माध्यमातून सर्व जनतेला ही माझ्या मनातली शंका कळावी, कदाचित त्यांच्याही मनातही असेल तर त्याला मी वाचा फोडतो.